परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। संजय जाधव यांनी बंडखोरांवर टीका करताना म्हटले आहे की आमचा पक्ष घेऊन गेले, मात्र शिवसेना टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे। कारण आज मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना झाल्यासारखी आहे। उद्धव ठाकरे हे आमचे कसलेले पैलवान आहेत। भाजपवाल्यांना त्यांनी कधीही आमच्यात लुडबुड करू दिली नाही, असे वक्तव्य संजय जाधव यांनी केले आहे। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेला धनुष्यबाण मिळवून देणारा जिल्हा असताना मुख्यमंत्र्यांना इथे उमेदवार देता आला नाही ही मुख्यमंत्र्यांची शोकांतिका आहे। वाशिम, रामटेक, हिंगोली अजून अनेक ठिकाणी त्यांची वाईट अवस्था झाली आहे। मात्र आम्ही परभणीची जागा ही जिंकणारच, तसेच राज्यभरामध्येही भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास परभणी लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे। संजय जाधव यांनी यावेळी म्हटले की परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मी आज महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार, तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेत आज परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी मला समर्थन दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांची अलोट गर्दी पाहून भारावून गेलो। बघा, आज परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्याही राहणार आहे, यामध्ये कुठलाही दुमत नाही। जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात, पण हे मोदीच्या नावावर नाही तरत 1989 पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात, हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं। आजचा जलसैलाब बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे, ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे। त्यामुळे कोणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणीन माझी शिवसेना आहे, हे काही भ्रमात राहू नका। मतदार राजा जागरूक आहे, उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची। धनुष्यबाण नाही, किती मोठा संघर्ष आहे। ठीक आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झालाय, आपला धनुष्यबाण हिरावून घेतलाय, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू। भाजपचे लोक तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे काम नव्हे। उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे, बाळासाहेबांच्या वंशज आहे। विरोधकांशी, मित्र पक्षाशी कसे वागणूक द्यावी, कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे। भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले। मग ह्याने आम्हाला संपवण्याचा घाट घातला, पण आज घाट घालून हेच बेजार आहेत। 4-4, 5-5 पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळेला जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे। त्यामुळे हे बेगा में शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे। शिवसेना घेऊन तर गेले, आता टिकवण्याचं मोठं आव्हान समोर आहे। ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला धनुष्यबाण दिला, ज्या परभणीनं शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यातला उमेदवार सुद्धा शिंदे गट शिवसेनेकडे घेऊ शकला नाही। ह्याच्यापेक्षा आणखीन काय दुर्दैव असू शकतं। ही जागा महाविकास आघाडी जिंकल महाराष्ट्रामध्ये असं। आता महाविकास आघाडीचा मी काही एवढा काय अभ्यास केलेला नाही सगळ्या राज्य पातळीवरचा, पण निश्चित भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त जागा जिंकेल एवढा आत्मविश्वास। निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप हे होत असतात। निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांना काहीतरी मुद्दा लागतो, विरोधाला काहीतरी विरोध करायचा, विरोधकांवर काहीतरी तोंडसुख घ्यायचं, हे त्यांचं राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात। पण आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत, आम्ही सत्यता समोर ठेवूनच बोललो। आम्ही जे केले तेच सांगितलंय। भविष्यातही आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या केल्यात आम्ही, ते उसळ्या आम्ही एक पत्रक काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जनतेपर्यंत। परंतु काल 2-2 उपमुख्यमंत्री येऊन सुद्धा ह्या मंडपामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या अशी परिस्थिती होती। सुदैवानं तुम्ही कोणी खुर्च्या दाखवल्या नाही, त्या जर दाखवल्या असत्या तर 2 उपमुख्यमंत्री सभेला जाऊन काय अवस्था झाली ही बघितली असती त्यांनी, जनतेनं तर कळाली असती। पण ठीक आहे, आजचं तरी किमान सगळं दाखवा, म्हणजे कालचं आजच्या ती अनालिसिस बरोबर होईल।
ती आपली आपण करावी सोडवण. आधी आपलं बघू, शेख आपली देख, बाद में देखेंगे सब. परभणीचा निकाल कसा राहील? अनेक जण जे धनुष्यबाण घेऊन जातात, कारणीभूत ठरले. थांबा, निष्ठावान 2 मिनिटं. उमेदवारी सुद्धा मिळत नाही. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांची रद्द होण्याच्या मार्गावर आहे. काय वाटते, म्हणजे जसे की खासदार बघा, आता तो त्यांचा विषय आहे. त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे आता येणारा काळ आपल्याला दाखवेल. एकाचा तर गळबळी कृपाल तोमाने साहेबाचा, त्याला म्हणलं ते दिले भीमानं खा, गुणानं ऐकलं नाही. बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या. हेमंत पाटलांचं पण जवळपास तसंच आहे. ते लढले पाहिजे हो, असं माझं मत आहे. मित्र आहे माझा जवळचा. वाशिमवाले तर भाजप त्यांना कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे. गवळी 5 वेळ आलास, गवळी 5 वेळ निवडून आल्या, त्यांचं सुद्धा तिकीट मिळालं. म्हणाल ना तुम्हाला, तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे. गहू पेरल्यावर गहूच उगवते, ज्वारी नाही उगवत. तुमच्यामध्ये जे अहंकार होता, ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात, का मजबुरी पोटी गेलात, का लाचारी पोटी गेलात, ही काळ ठरवणार. मुख्यमंत्र्याबाबत असं घडेल. आपण मुख्यमंत्र्याविषयी काय बोला, एवढे मोठे माणसं आहेत. 2004ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो, पण ते मुख्यमंत्री झाले, मी आणखी इथंच आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, परभणी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.